टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाकरे शिवसेनेचे नांदेडचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आज बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। खरं तर गेली 30 वर्षे ते शिवसेनेत होते, शहर प्रमुख होते, 2 वेळेस नगरसेवक होते दादा तुम्ही, आणि आज अचानक जे आहे ते भाजपात प्रवेश केलाय। अचानक नाही केला, गेल्या 30 वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करतो। शिवसेनेमध्ये 30 वर्षामध्ये मला शिवसेनेकडून शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापासून काम करायचा मान मिळाला आणि काम करते वेळेस माझा प्रभाग एक वेळेस ओबीसीला सुटला तर मी ओबीसीचा नगरसेवक पक्षासाठी निवडून आणला। एक बार राखीव महिला सुटली तर मी आईला निवडून आणलं। मागच्या वेळेस जरी आम्ही तिसऱ्यांदा पडला असेल तरी 200-300 मतांना पडलो। त्यानंतर मागच्याच गेल्या 5 वर्षाखालीच मी आमदारकीसाठी कॅन्डिडेट होतो। त्यावेळेस आमच्यातला बालाजी कल्याणकरला दिलं, ठीक आहे आपल्यातलाच आहे म्हणलं। 2019ला झालं तसं माझ्यासोबत, आणि 2024ला पण आम्ही 7-8 जण आम्ही मागत होतो बा, तिथले जिल्हा प्रमुख, दुसरे बाकीचे पदाधिकारी, मी इच्छुक उमेदवार होतो। आम्हाला कमीत कमी उद्धव साहेबांसंग बैठक घालून द्यायला पाहिजे होती। आमचे संपर्क प्रमुखांनी आम्हाला सगळ्याला डावलून, शिवसेनेसाठी ज्या पक्ष कार्यकर्त्याने काम केलं सर्वांना डावलून बाहेरचा आयात उमेदवार घेऊन त्याला एबी फॉर्म देण्यात आला। मग हे कुठंतरी खतखत होती, आणि त्यानंतरही त्या बबन थोरातला उपनेता करण्यात आलं। त्या बबन थोरातनं सांगितलं आणि कार्यकारिणी नंतर जिल्ह्याची केली। पण सतत 1.5 वर्षापासून ते 2 वर्षापासून माझा नेहमी वारंवार ते वेगळ्या पद्धतीने अपमानच करायचा। आम्ही शिवसैनिक हे स्वाभिमानी होतो। स्वाभिमानासाठी चला म्हणलं, आपल्या समविचाराचा पक्ष आहे, आपण युतीमध्ये असते वेळेस सोबत काम केलं होतं। आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्यावेळेस महाराष्ट्राचे काँग्रेसचे मुख्यमंत्री जरी असेल त्यावेळेस माझी आई आणि मी आणलेला नगरसेवक 10 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला कुठेही शहरामध्ये निधी, जरी शिवसेनेचे नगरसेवक असले तरी मला निधीचं झुकतं माफ होतं आणि चांगल्या पद्धतीनं काम शहरामध्ये काम आहे। आजही तुम्ही नांदेडसाठी त्याचं योगदान आहे। आम्ही नांदेडकरांसाठी किंवा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अशोक चव्हाणांवर विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला। म्हणजे खरं तर ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात हे तुमच्या शिवसेने सोडण्यामागचं कारण आहे? नाही, बबन थोरात हा संपर्क प्रमुख आहे। आमच्या शिवसेनेमध्ये कसं आहे की जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख हा पद 2 महत्त्वाचे आहेत। जिल्हा प्रमुखाने सांगितल्यानंतर संपर्क प्रमुखच हा पक्षप्रमुखापाशी मांडणी करतो, आणि संपर्क प्रमुख असतील, संपर्क नेते असतील, याने कुठंतरी म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यावर न्याय देण्याऐवजी बाहेरचा आयात कार्यकर्ता घेऊन, म्हणजे जे 4 वर्ष 5 वर्ष अभ्यास करायचा आणि परीक्षालाच नाही बसू द्यायचा आणि दुसऱ्याला आणून परीक्षेला बसा, हे कुठंतरी कोणालाच खपत नव्हतं। की लोकांना नागरिकात आम्ही विधानसभा झाल्यानंही 2-3 महिन्यामध्ये आम्ही कार्यक्रमात लग्नात जर गेलं, आम्हाला मानसिक त्रास होता। लोक म्हणत होते बाबा तू यासोबत असं का घडलं, निरुत्तर व्हावं लागत होतं आम्हाला। आमच्या संपर्क प्रमुखाच्या वागण्यामुळे आम्हाला निरुत्तर व्हावं लागत होतं। उद्धवजीला आम्ही भेटायचा खूप प्रयत्न केला, मग ते आम्हाला याची जी चेन आहे ती भेटूच देत नव्हती। त्यामुळं शेवटी मला अशोक चव्हाण साहेबाचं योगदान चांगलं वाटलं नांदेडमध्ये, आणि आम्हाला लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या, लोकांचं काम करायचं, आणि काम करण्यासाठी म्हणून मी चव्हाण साहेब आणि संजयजी कोडगे महामंत्री त्याच्याशी विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरे आणि तुमचे संबंध चांगले होते, आज राजीनामा देण्यापूर्वी काही बोलणं झाले का? मी मागं 1 महिना 15 दिवसाखाली मी उद्धव साहेबाला मेसेज टाकला होता की मला तुम्हाला भेटायचं आणि बोलायचं। मला त्या मेसेजचं उत्तरही आलं नाही। मी नंतर त्याचा जे PA आहे रवी म्हात्रे त्यांच्याशी संपर्क केला, हो तुला वेळ देतो दिला नाही। विनायक राऊतला फोन लावला, त्यानं कट केला फोन। आणि बबन थोरात बोलायला गेलं तर बबन थोरात तर ते चोराच्या उलटा बॉम्ब हात, त्याचा तर काही विषयच नव्हता। त्याच्यामुळं मी आज राजीनामा टाकल्यानंतर मला उद्धव साहेबाचा फोन आला होता। उद्धव साहेबाविषयी माझ्या आजही मनामध्ये ते एकदम सॉफ्ट कॉर्नरचं आहे, आणि माझे आजही त्याच्याविषयी भावना चांगल्या आहेत। उद्धव साहेब खूपच चांगले माणूस आहेत। मग ते बाकीची मंडळी उद्धव साहेबापासून दूर ठेवून पक्षाची विल्हेवाट लावत आहे। काय बोलणं झालं उद्धव ठाकरेंसोबत? काय नाही, उद्धव साहेब म्हणले बा तुला काय अडचण असेल तर मला हे करा, ते म्हणले बा अडचण काय तुम्हाला माहितीच आहे, मी 1.5 वर्षापासून तुम्हाला भेटण्याचं पण तुम्हाला सांगितलं, वारंवार अन्याय होत राहिला, आमच्या पाठीमागे लागलं, त्याला पदवरून त्या भेटत राहिल्या। कुठंतरी आता ते कोणी म्हणाल की बा गेल्यावर असं म्हणलं, आता आम्ही 1.5 वर्षापासून मी 1.5 वर्षाखाली मला नांदेड उत्तर विधानसभा होती, मी लढवायची सर्व तयारी करत होतो। मला जिल्हा प्रमुख काढून दुसरीकडे टाकलं, त्यानंतर सहसंपर्क प्रमुख केलं, त्यानंतर जिल्ह्यामधून नंतर सहसंपर्क प्रमुख काहून तुला लोकसभेला एक सहसंपर्क प्रमुख दिले खासदार। हे काहीतरी चालूच होतं, मिटिंगला न बोलवणे,
अनेक भानगडी होत्या, तर ती काय वारंवार सांगण्यात. आता जे काय झालं, आपण 30 वर्ष त्या पक्षात काम केलं. आपल्याला उद्धव ठाकरे साहेबाशी काहीही नाराजगी नाही. उद्धव साहेबाचा आणि आजही आमचे त्याचे विचाराशी आम्ही सहमत आहोत. त्याच्याबद्दल काही नाही. मात्र या खालच्या संपर्क प्रमुखामुळे सर्व माझीच नाही, शिवसेनेच्या दोन्ही जिल्ह्यात पदाधिकाऱ्याची हीच वाताहत आहे. अजून ठाकरे शिवसेनेत कोणी भाजपत येणार आहे का आता? ते काय मला माहीत नाही. मी स्वतःचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. मी बाकीच्या भानगडी पडत नाही. मी 1 to 1 बोलणारा आणि मी जे पोटात आहे ते पोटात राहते, ओठात आहे ते पोटात राहते. माझं काही असं नाही. आता मी कोणाच्या म्हणजे असं कोणी येणार आहे नाही ते मला माहीत नाही. मी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मी भाजपासाठी काम करणार. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते दत्ता पाटील कोकाटे यांनी आज भाजपात प्रवेश केला आणि गेल्या 30 वर्षापासून जे आहे ते शिवसेनेत काम करायचे. मात्र हिंगोली नांदेडचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांची जे ते वागणूक पक्षाशी आणि पक्षाची पदाधिकाऱ्याशी व्यवस्थित नाही असा आरोप त्यांनी केला आणि राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.